हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग। तर आज आम्ही इस्कॉन टेम्पलला चाललोय। तर बघा, आता आम्ही जयनगर मेट्रो स्टेशनवरती आलो इथं। तुम्ही इथे ऑफलाईन पण तिकीट घेऊ शकता। इन केस खूप रश असेल ऑफलाईन तर काय करायचं, हे जे नंबर असतं त्या नंबरवरती तुम्ही हाय म्हणून मेसेज करायचं। हाय म्हणून मेसेज केल्यानंतर ते काही डिटेल्स विचारते, तुम्ही कुठून कुठे जाताय आणि किती पॅसेंजर आहे ते सगळं डिटेल्स विचारते। मग ते सगळं डिटेल फिल्ड करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचं। ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती एक अशा प्रकारे QR कोड येतं, मग ते QR कोड तिथे स्कॅन करून एंट्री व्हायचं। माझ्याकडे तर कार्ड आहे मेट्रोचं, ऑलरेडी मी कार्ड काढून ठेवलोय। ब्राईटनेस वाढव, त्याशिवाय हे होत नाही ते। स्कॅन कर इथं, हे स्कॅन मारायचं इथं, स्कॅन मार। चल, आपलं तर कार्ड आहे इथं। इथं मेट्रोमध्ये बघा, जर तुम्हाला काही तर खायला स्नॅक्स वगैरे पाहिजे असलं ते तुम्हाला सगळं मिळतं इथं। त्या साईडला पण आहे, तिने आता सगळं काही काही सप्लायला स्टॉक फुल करत आहेत। इथं स्क्रीनमध्ये पहिला फर्स्ट सिलेक्ट करायचं तुम्हाला काय आयटम पाहिजे, त्यानंतर तुम्ही पेमेंट करून इथून काय आहे ते पुढे जाईल। तर बघा, आता आम्ही मेट्रो स्टेशन वरती आलोय। इथं वरती तिकीट वगैरे सगळं काढलंय। महालक्ष्मीचं तिकीट काढायचं आहे तुम्हाला, आणि इथं मेट्रो माधवरा म्हणून मेट्रो आहे, ते धरायचं। तर तुम्हाला मेट्रो आता किती मिनिटात येते हे तुम्हाला टायमिंग दाखवतो मी। तर बघा, इथे स्क्रीनवरती दिसतंय किती मिनिटांनी मेट्रो येणार आहे ते। आपली मेट्रो इकडे येणार आहे। तर बघा, आता आमचं मेट्रो आलेलं आहे। तर आता आम्ही मेट्रोमध्ये बसलोय। तर आता आम्ही काय केलं माहितीये काय, आम्ही महालक्ष्मी मेट्रो स्टेशन वरती उतरणार होतो, पण श्रीशाला म्हटलो की जरा नेक्स्ट स्टॉपला उतरूया। सँडल्स ऑफ फॅक्टरी म्हणून एक मेट्रो स्टेशन आहे, तिथं उतरलोय मी, कारण आम्हाला तुम्हाला इस्कॉन टेम्पलचं बाहेरचं सगळं व्ह्यू दाखवायचं होतं, म्हणून आम्ही नेक्स्ट स्टॉपला उतरलोय। इथून आम्ही सिल्क इन्स्टिट्यूट मेट्रो धरणार। आता परत आम्ही महालक्ष्मी मेट्रो स्टेशन वरती जाणार। तर ते मेट्रो स्टेशन पासून वॉकेबल डिस्टन्स आहे। काय लई काय लांब नाही, मला वाटतं एक 500 मीटर एवढंच आहे, जास्त काय नाही। तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो। तर बघा, टेम्पलमध्ये एंट्री झाल्यावरती इथे एक क्लॉक रूम आहे। तिथे तुम्ही तुमचं मोठं मोठं बॅग्स असतील, हेल्मेट असेल, ते सगळं डेपॉझिट करू शकता। तर तसं आमच्याकडं काही नव्हतं, त्यामुळे आम्ही डायरेक्टली आतमध्ये एंट्री केलो। आणि त्या आतमध्ये एंट्री केल्यावरती हे सगळे इथे फुटवेअरसाठी जागा आहे। एका पर्सनला 5 रुपये होता। मग आम्ही दोघं इथे चप्पल तेन काढून ठेवलो। तर बघा, इकडे दर्शनसाठी एंट्री आहे। तर टेम्पलमध्ये एंट्री व्हायच्या आधी इथे आम्ही दोघं स्वच्छ हातपाय तेन धुवून घेतलो। तर इथे बघू शकता किती छान व्ह्यू आहे टेम्पलच्या बाहेर। टेम्पलचं टायमिंग मी स्क्रीनवर मेन्शन केलं आहे। आणि टेम्पलमध्ये एंट्री झाल्यावर अशा प्रकारे एक मोठं गोल्ड प्लेटेडचं स्तंभ दिसेल तुम्हाला। मग त्याच्यानंतर इथे मंदिरच्या आतमध्ये तुम्हाला अशा प्रकारे 108 स्टेप्स दिसेल। तर ते प्रत्येक स्टेप्सवरती राहून तुम्हाला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अशा प्रकारे जप करत इथे मंदिरमध्ये एंट्री होतो। तर इथे आम्हाला श्री प्रल्हाद नरसिंह स्वामींचं दर्शन होतं। तसेच सेम तुम्हाला इथे श्री श्रीनिवास गोविंद यांचं पण दर्शन घेऊन
तर इथे वरती यायचं. तर इथे वरती मेन श्री राधाकृष्णांचं टेम्पल आहे. तर इथे डेली खूप म्हणजे खूप लोक येतात दर्शन घेण्यासाठी. तर ते क्राऊड अवॉइड करण्यासाठी तुम्ही स्पेशल दर्शनचं तिकीट घेऊ शकता. ओन्ली 300 रुपीजला आहे. तर आता आम्ही इथे मेन टेम्पलमध्ये आतमध्ये एंट्री केले. तर इथे तुम्ही वरती बघू शकता किती छान छान त्यांनी पेंटिंग वगैरे केलेत. आणि हे जे सगळं आहे ते गोल्ड प्लेटेड आहे. तर इथे आम्ही राधाकृष्णांचं सगळं दर्शन ते घेऊन आम्ही इथं थोडा वेळ मंदिरमध्ये बसलो होतो. आणि इथे मंदिरमध्येच लेफ्ट साईडला खूप सारे स्पिरिच्युअल बुक्स ते होतं डिफरंट लँग्वेजमध्ये. आणि ते बुक्स सगळं बघून आम्ही मंदिरमधून बाहेर पडताना इथे खूप सारे स्वीट्सचं ते शॉप होतं. तर थोडंफार आम्ही स्वीट्स ते घेतलो. मग त्याच्यानंतर इथे चेंजिंग बॉडीज म्हणजे जन्मल्यापासून मरण्यापर्यंत बॉडी कशा प्रकारे चेंज होतं ते सगळं इथे दाखवायचा प्रयत्न केले त्यांनी. तर हे सगळं बघून आम्ही इथून बाहेर निघालो. आणि इथे बाहेर खूप सारे शॉप्स ते आहेत. ते सगळं थोडं आम्ही एक्सप्लोअर केलं. आणि इथे कृष्णाचं ॲनिमेटेडचं एक शॉर्ट मूवी होतं. आता इथे 20 मिनिटचं कृष्णाचं काहीतरी मूवी आहे. इथे सांगितलं की कृष्णा लहानपणापासून काय थोडं शॉर्ट काहीतरी स्टोरी दाखवल्यात. सगळे बाहेर आल्यात. आपण जायचं आहे, आपला टायमिंग आहे. तर आम्ही तिकीट काढले. 25 रुपये एकटा तिकीट आहे. तर 2 तिकीट काढले आपण. तर बघूया काय काय असते आत. चला. तर बघा आतमध्ये एंट्री केल्यावरती इथे चेअर्स बघा कशा प्रकारे आहे ते. तर मी तुम्हाला हे व्लॉगमध्ये थोडंसं क्लिप दाखवतो. कारण पूर्ण दाखवायला गेलं तर व्लॉग पण खूप मोठं होऊन जाईल आणि व्हिडिओवरती कॉपीराईट देखील येईल. We must try to save him. No, Father! It's too dangerous! But Krishna. Krishna. तर चला. तर बघा आम्ही मूवी बघून बाहेर निघालो होतो. तर इथे बाहेर पण खूप सारे शॉप्स ते आहेत. आणि इथे खाण्यासाठी पण सगळं मिळतं. इथं स्वीटपासून स्पायसीपर्यंत सगळं मिळतं आहे. तर इथं श्रीशैल व्हेज पप आणि रसमलाई घेतला होता. तर ते सगळं खाऊन आणि परत आम्ही बाकीचं सगळं जे उरलेलं शॉप होतं ते सगळं एक्सप्लोअर केलं. तर बघा इथे मंदिरमधून एक्झिट झाल्यावरती इथे पूलच्या जवळच इथे प्रसाद वगैरे मिळतं आहे. तर आता आम्ही प्रसाद तेन खाऊन घेतो. तर आता बघा आम्ही प्रसाद तेन खाऊन निघालो होतो. तर इथे स्टेपच्या खालीच इथे एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर इथं आम्ही दोघं जेवून घेतो कारण खूप भूक लागलेत ऑलरेडी. तर सकाळपासून काहीच खाल्लो नाही. मी तर एक व्हेज पॅटीस खाल्लेली. हा. तर इथं खालीच एक रेस्टॉरंट आहे, तिथं आम्ही खायला आलोय. तर आता जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो.
तर बघा आता जस्ट आम्ही दर्शन तेन घेऊन जेवून तेन आलोय. ऍक्च्युली बेंगलोरमध्ये 2 इस्कॉन टेम्पल आहेत. आम्ही आलोय हे राजाजीनगर मध्ये इस्कॉन टेम्पल आहे तिथं आलोय. खूप छान होतं टेम्पल. तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. इस्कॉन टेम्पल मध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये. तरी पण मी सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. चोरून चोरून थोडे घेतले. आत काहीच अलाउड नाही मोबाईल. मोबाईल आज जे मेन राधाकृष्णचे मेन हॉल आहे मोठं, तिथं तर का नाही सिक्युरिटी गार्डच असतात. मोबाईल काढले की हे मोबाईल अड्डे हे मोबाईल अड्डे. हा चला तर बिस्किट एक बिस्किट खायचं आल्या वाटत ना का ऊन लागले नाही मग काय हा? होय. आता कुठलं ऊन नाही का तुला? मला ऊन सहन होत नाही बाबा. तुला ऊन सण होत नाही. चला आता आम्ही निघाले. आता मेट्रोला चाललंय. 5 झालं आपल्याला आता. खूप फिरलो. लय फिरलंय आम्ही आज. आज नाही म्हणजे लई फिरलोय. हा. तर आता मेट्रो स्टेशनला चाललोय. हम्म. तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.